नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2024 मध्ये गणितामध्ये विचारलेला प्रश्न अभ्यासणार आहोत। तर टीईटी परीक्षेमध्ये बघा, प्रत्येक वर्षी आपल्याला जे अगोदर विचारले ते प्रश्न सेम तसेच प्रश्न किंवा मग त्या प्रश्नामध्ये थोडा बहुत चेंजेस करून आपल्याला विचारत असते। तर आपण टीईटी 2024 चा प्रश्न बघत आहोत। खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या कोनांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत। आकृतीत दिलेल्या माहितीवरून कोन QRS चे माप किती? पर्याय 1 आहे 108, पर्याय 2 आहे 140 अंश, पर्याय 3 आहे 124 अंश आणि पर्याय 4 आहे 118 अंश। तर बघा, आपल्या पुढे अशा प्रकारे आकृती दिली आहे आणि या आकृतीवरून आपल्याला कोन QRS चे माप काढायचे आहे। गणितामध्ये बघा, बरेचसे प्रश्न आपण ट्रिक्स वापरून सोडवू शकतो, परंतु भूमितीमधील प्रश्न असे आहेत त्यांना आपण ट्रिक्स वापरता येत नाही, आपल्याला प्रॉपर प्रोसिजरनुसार सोडवायची असते। तर या प्रश्नामध्ये बघा, आपल्याला एक त्रिकोण दिला आहे, त्रिकोण PQS, आणि बघा इथे पुन्हा आपल्याला दोन त्रिकोण झाले आहेत, त्रिकोण PRQ आणि PRS असे दोन त्रिकोण झालेले आहेत। या दोन त्रिकोणामध्ये बघा, या कोणाचे माप दिले आहे 35 अंश आणि या कोणाचे माप दिलेले आहे 27 अंश। त्यानंतर PQ बाजू आणि बाजू PS हे दोन बाजू कशा समान आहेत आणि बाजू QR आणि बाजू RS हे दोन बाजू कशा समान आहेत। मग त्रिकोणाची तिसरी बाजू दिली आहे बघा, PR हे दोन्ही त्रिकोणाची कशी आहे? सामायिक बाजू आहे। कशी आहे? सामायिक बाजू आहे। त्यामुळे बघा, त्रिकोण PQR आणि त्रिकोण PRS या दोन्ही त्रिकोणामध्ये ही बाजू या बाजू सामायिक आहे, ही बाजू आणि ही बाजू समान आहे, ही बाजू आणि ही बाजू समान आहे आणि ही एक सामायिक बाजू आहे। मग बघा, दोन्ही त्रिकोणाच्या बाजू कशा समान आहेत? म्हणजे दोन त्रिकोण कशा आहेत? एकरूप आहेत। एकरूप आहेत तर एकरूप आहेत तर कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत? बा या कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत। आता बा कसोटीनुसार त्रिकोण एकरूप आहेत, पण एकरूप असल्यामुळे बघा त्यांचे कोन कसे असतात? हे पण एकरूप असतात। मग हा कोन 35 अंश आहे तर हा पण कोन 35 अंश होईल आणि हा कोन 27 अंश आहे, म्हणून कोन Q पण किती होईल? 27 अंश होईल। मग आपल्याला दोन कोनांचे माप मिळालेले आहेत, तर आपल्याला कोण कोणता काढा म्हटला आहे? QRS म्हणजे हा कोन आपल्याला काढावायचा आहे। तर या कोनाचे माप किती असणार? तर बघा, इथे दोन त्रिकोणाच्या दोन त्रिकोणापासून मग एक आपला कोन तयार झाला आहे। मग या कोनाचे माप काढण्याकरता अगोदर आपण काय करू? इथून एक लंब काढू। लंब काढल्यामुळे काल बघा, हा एक त्रिकोण होईल आणि हा एक त्रिकोण होईल। आता दोन त्रिकोण झाले, त्यानंतर बघा, हा जो कोन आहे या कोनापासून हे जे दूरचे कोन आहेत, मग हा जो कोन तयार झालेला आहे, हा जो कोन आहे हा कोन होणार बाह्य कोन। मग त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या प्रमेयानुसार वर्ग 8वी किंवा 9वी मध्ये आपण शिकलेला आहे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाचे प्रमेय। त्या प्रमेयानुसार या कोनाचे बाह्य कोनाचे माप त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते। लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप त्या कोनाच्या दूरस्थ म्हणजे दूर असलेले, मग या कोनाच्या दूर असलेले कोण कोणते आहेत? कोन P आणि कोन Q या दोन कोनांच्या या दोन आंतरकोन, आणि बघा त्रिकोणाच्या आतमधले कोण आहेत, म्हणून त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते। मग त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते। मग कोन Q अधिक कोन P। त्यानंतर बघा, हा कोन बघितलं तर या कोनाचे माप पण किती होणार? इथं पण हा त्रिकोणाचा बाह्य कोन आहे, मग बाह्य कोनाचे माप काय असते? तर त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते। मग या कोनाचे माप किती झाले? 35 अंश। मग 35 आणि याचे 27 म्हणजे दोन कोनाच्या मापांच्या बेरजे इतके असते। मग हा P कोन अधिक हा S म्हणजे बघा, हा कोन मिळून आणि हा कोन मिळून त्रिकोण कोणता झाला? कोणता कोन होईल? तर बघा, हा कोन आणि हा कोन मिळून काय होईल? तर त्रिकोण QRS, मग बरोबर कोन QRS चे माप होईल। मग कोन Q किती आहे? 27 आहे, अधिक कोन P किती आहे? 35 आहे। पुन्हा बघा, या त्रिकोणमध्ये कोन P किती आहे? तर कोन P 35 अंश आहे आणि कोन S किती आहे? तर 27 अंश आहे। मग यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला कोन QRS चे माप मिळणार। मग कोन QRS चे माप किती होणार? तर यांची बेरीज केलं 27 अधिक 35, तर या सर्वांची बेरीज केलं तर 35 70 आणि हे 80 90 87 अधिक 27 होणार 124। या सर्वांची बेरीज कितीच आहे? 124 बरोबर QRS। म्हणून आपल्याला प्रश्नात का म्हटलं आहे? कोन QRS चे माप किती? तर कोन QRS चे माप किती होईल? 124 अंश, म्हणजे पर्याय
3 हा आपला योग्य उत्तर आहे. तर तुम्हाला समजले असेल या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे. एकदम सोपं आहे बघा. प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला वाटेल का या प्रश्नाचे उत्तर कसे काढायचे. फक्त आपल्याला जे प्रमेय आहेत आपण 8वी 9वी 7वी मध्ये जे गणित शिकवतो त्यावर आधारित हे प्रश्न असतात TET मध्ये. तर एकदा प्रश्न बघा आपल्याला म्हटलं आहे खालील आकृतीमधील त्रिकोणांच्या जोडीतील सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. सारख्या खुणा आहेत म्हणजे हे घटक एकरूप आहेत. आकृतीत दिलेल्या माहितीवरून आपल्याला कोन QRS म्हणजे कोन QRS चे माप काढा म्हटलेले आहे. सारख्या खुणांनी बघा त्रिकोणाचे दोन बाजू आपल्याला एकरूप आहेत. तर हे त्रिकोणाची तिसरी जी बाजू आहे ती तिसरी बाजू कशी आहे दोन्ही त्रिकोणाची सामायिक बाजू आहे. सामायिक बाजू आहे म्हणजे दोन्ही त्रिकोण कसे आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोण बघा त्रिकोणाची तिन्ही बाजू कशा आहेत एकरूप आहेत. म्हणून हे दोन्ही त्रिकोण कसे त्रिकोणाच्या बा कसोटीनुसार एकरूप आहेत. बा कसोटीनुसार एकरूप आहेत म्हणून त्रिकोणामध्ये बघा त्यांचे कोण पण कसे असणार एकरूप असणार. म्हणून या कोणाचे माप 27 अंश आहे. कोण S चे माप 27 आहे तर कोण Q चे माप पण 27 अंश होईल. आणि कोण P चे माप 35 अंश आहे तर या त्रिकोणातील कोण P चे माप पण 35 अंश होईल. आपल्याला या दोन्ही कोणांचे माप मिळालेले आहेत. मग कोणांची माप मिळाल्यानंतर आपल्याला हा बाह्य कोन दिला आहे. बाह्य कोणाचे माप काढायचे आहेत. मग बाह्य कोणाचे माप काढण्याकरिता आपल्याला त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय माहीत असायला पाहिजे. मग त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे प्रमेय काय तर त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप ह्या त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. लक्षात ठेवा त्रिकोणाच्या बाह्य कोनांचे माप हे त्या त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतके असते. म्हणजे त्रिकोणाचा बाह्य कोनाचे माप या त्रिकोणाचा दूरचे आंतरकोन हा ज्या जवळ कोन आहे म्हणून ह्या कोणाचे माप घ्यायचे का नाही तर याच्या दूरचे कोन घ्यायचे. आणि या दोन कोणांच्या मापांची बेरीज ही या कोना एवढी असते कारण आपण इथून लंब काढला दोन त्रिकोण असल्यामुळे. समजा आपल्याला एकच त्रिकोण दिला असताना त्याचे माप काढा म्हटले असते तर आपल्याला यांची बेरीज करावी लागली असते का नाही या दोनच कोणांची बेरीज करावी लागली असते. त्यानंतर आपण या त्रिकोणाचा विचार केला इथं पण कोन P आणि कोन S इथं बाह्य कोनाचे दूरस्थ आंतरकोन हे आहेत यांची बेरीज करा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कोन P मग आपल्याला काय करावं लागेल कोन Q अधिक कोन P आणि या त्रिकोणाचे कोन P अधिक कोन S बरोबर QRS बरोबर QRS होता. मग यांची जर आपण बेरीज केलं तर आपल्याला उत्तर किती मिळत आहे कोन QRSचा तर 124 अंश म्हणजे पर्याय C हा आपला बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारे बघा आपल्याला जर हे समजून सांगत असल्यामुळे आपल्याला पुष्कळ वेळ लागत राहिलेला आहे. पण एकदा का आपण समजलं तर 1 मिनिटाच्या आत आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचे तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुमचे जे मित्र TET परीक्षेची तयारी करतात त्यांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार धन्यवाद.